नमस्कार मंडळी, टकाटक फूड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तिखट आमटी. थोडी ही वेगळ्या प्रकारची आमटी आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा अशी बनलेली आहे. एकदम जास्त पण पातळ नाही, जास्त पण घट्ट नाही, मीडियम अशी ही आमटी बनवलेली आहे. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण मूग डाळ आणि मसूर डाळ अर्धा तासासाठी मी इथे भिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत भोपळा, टोमॅटो, कांदा, हळद, तिखट, जिरे, मोहरी, मीठ, लसूण, तेल, कोथिंबीर आणि कढीपत्ता. साहित्य तर आपण बघितलेलं आहे. त्यानंतर ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत. ते कुकरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. स्वच्छ धुतलेली आहे. 2-3 पाण्याने आपण भिजवून घेतलेली होती. अर्धा तास मी इथे भिजत ठेवली होती. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो, कांदा आणि भोपळा. भोपळ्याने काय होतं की आपली जी तिखट आमटी आहे ना, ती एकदम सुंदर लागते. त्यासाठी आता इथे मी भोपळा टाकल्यानंतर आपण 2-1 पाण्याने छानपैकी असं धुवून घेऊया. त्यानंतर आपल्याला हे डाळ, हे बघा असं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ही कुकरमध्ये 3 शिट्या काढून चांगली अशी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे. हे बघा अशी एकदम मस्त अशी मऊसूत अशी शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा स्ट्रक्चर कसं आहे. आता आपण त्याला फोडणी देऊया. कढईमध्ये मी कढई ठेवलेली आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे 1 चमचा मी तेल वापरलेलं आहे. तेलाचं प्रमाण पण आपल्याला जास्त लागणार नाही आहे. नंतर तेल गरम झालं आहे. आपण टाकतो आहोत मोहरी. मोहरी चांगली आपण तडतडून दिली पाहिजे. मोहरी जर आपली चांगली तडतडली की आपली फोडणी चांगली खमंग बसते. नंतर टाकलेले आहे जिरं, बारीक चिरलेला लसूण. इथे 2-4 पाकळ्या मी लसणाच्या वापरल्या आहेत. चांगला लसूण आणि हे आपल्याला शिजून द्यायचं आहे. नंतर टाकलेली आहेत कढीपत्त्याची 4-5 पाने, हिंग. चांगलं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छानपैकी. नंतर टाकलेला आहे तिखट मसाला. हा घरगुतीच तिखट मसाला आहे. हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद वापरलेली आहे. चांगलं आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजून द्यायचं आहे. नंतर आपण टाकलेली आहे ही उकडलेली डाळ. चांगलं मिश्रण आपण एकदम छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. छानपैकी असं उकळी येईपर्यंत आपल्याला चांगलं असं, जशी आपल्याला डाळ कशी पाहिजे तशी आपण शिजवून घेतलेली आहे. आता त्यानंतर शेवटला टाकलेली आहे कोथिंबीर. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये ज़रूर सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही तुम्ही तिखट आमटी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाल्लात तर खूप छान लागेल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला एक छोटीशी बेल का आयकॉन आहे, तिला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय.